हा माझा मित्र धनराज, लाडाने धनू म्हणतात मला. मित्र आहे माझा ऐश्वर्या. ऐश्वर. मैत्री. कुत्रा गाडी आहे हं? म्हणजे छान आहे गाडी. आवडली मला. हा म्हणजे भारीच आहे ना. म्हणजे आधी आम्ही वेगळा कुत्रा घेणार होतो, पण म्हणलं की एकदम असं स्टाईलवाला कुत्रा घेऊया, म्हणजे मॅचो एकदम. मग आम्ही ठरवलं, असं डिसिजन घेतलं की ही गाडी घेऊन टाकूया असं. ते ॲक्च्युली आज तू म्हणली होतीस ना जायचं पिक्चरला, ते हो. तर तू आणि ऐश्वर्या. ऐश्वर्या, सॉरी आत्ता ओळख झाली ना, ते नाव लक्षात नाही राहिलं. तर तेच आज मी फ्री होतो, म्हणजे मी धनूला पण म्हणलं चल माझ्याबरोबर. तर मग कसं जायचं म्हणजे 2 बाईक 4 माणसं कसं? नाही म्हणजे असं गाडीवर पोरगी बसली म्हणून ब्रेक मारणारी पोरं आम्ही नाही. म्हणजे तुम्ही बघा, तुमची काही हरकत नसेल तर बसा गाडीवर, नाही तर मग तुम्हाला कोणाला गाडी येत असेल तर मग तशी चालवा. आम्ही दोघं एका गाडीवर. नाही, आम्हाला दोघींना बाईक नाही येत चालवता. बाईक कुठे? ऍक्च्युली मला येते. शिकली आहे म्हणजे येते मला, पण खूप दिवस झाले. किती दिवसात? 10वीत शिकले होते मी. पण बाईक सायकल आणि पोहणं एकदा शिकलं की आपण कधी विसरत नाही असं म्हणतात ना. त्यामुळे या मी चालू शकते. चला कसं करूया? गिअरवाली आहे ना बाईक? मी हातात आहेत की पायात आहेत? नाही, मी चालवतो ना, काही हरकत नाही. आम्ही दोघेही आहे चालवायला. चला निघूयात. चल मी तू बस. ऐक ना आयशू, तू बसतेस का त्याच्या मागे? त्याच्या? धनराज, धनू म्हणतात लाडाने. हा तेच, त्याच्या मागे बसतेस का तू? का 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 म्हणजे असं कसं विचारू शकतेस तुम्हाला? तुझ्यामुळे सुरू. अरे यार एक मिनिट, आपण आत्ता का बोलतोय? आत्ता आपला ब्रेक चालू आहे की नाही? हे बघ कसं असतं तुला सांगतो, की एखादा आजार आपल्याला झाला की आपल्याला त्याच्या मुळाशी जावं लागतं. म्हणजे कळलं का तुला? म्हणजे तो आजार झाला त्यावेळेला तुमची प्रतिकारशक्ती कमी का होती हे बघावं लागतं. की म्हणजे काय मानसिक तणाव होता का, काय म्हणजे फिजिकल एक्झर्शन होतं का, काय ते सगळं बघून मग औषध ठरवावं लागतं. ओके, म्हणजे तू आपल्याला ब्रेकअपचा आजार का झाला याचं मूळ शोधतोयस? येस. हात बघू. हा, बॉयफ्रेंडने खूप वेळ कौतुक केलं नाहीये आणि हो, शरीरातील लाडाचं प्रमाण जरा कमी झालंय. आणि आम्ही दोघं असे निवांत कधी भेटलोच नव्हतो ना. तो आणि मी असे, मी अशी मस्त साडी बिडी नेसून आली, असं हातात हात वगैरे घेतलाय, असं डोळ्यात डोळे घालून पुळ्यात पुळाशी घुसतात, असं कधी झालंच नव्हतं. गेले काही दिवस तर डॉक्टर माझं धडधडणं सुद्धा बंद झालं होतं. धडधडणं बंद असेल तर पण जिवंत होत असं वाटतच नाही ना.
सॉरी, म्हणजे मी माणुसकीच्या नात्याने तुमच्याशी ठीक आहे ना? हा, माणुसकीच्या हो. नाही, तू सगळं असं तीव्र करून टाकतेस बघ. काय मग, कशी वाटली गणपतीची आरास? मस्त, सुपर्ब. मोदक तर असले चुम्मा झाले होते ना, मला खूप आवडले. खरं तर ना यावर्षी मला तयारीला यायला जमलं नाही, तर दरवर्षी कसं सगळ्यांच्या आधी मी तयार असते ना. आणि कसा नाचतोस रे तू, म्हणजे मला अजिबात आवडत नाही सगळ्यांनी तुझी अशी खेचलेली, मला अजिबात आवडत नाही. तू ना त्यांना दाखवूनच दे, माझ्यासाठी जरा डान्स शिक ना तू. म्हणजे मला उशीर होतोय, आई वाट बघत असेल घरी, मी निघतो. सॉरी. ते काका कोण आहेत रे? ते म्हणजे पहिल्यांदाच बघितलं मी त्यांना घरात, आधी कधी भेटले नाहीये. कोण आहेत ते? अगं ते आहेत एक, म्हणजे माझा एक दादा आहे, तो बेंगलोरला असतो. तर आधी 2 वर्ष त्याच्याकडे होते, मग आता तो इकडे शिफ्ट झालाय, तर आता इकडे आलेत. आता मग दर सणासुदीला ते आमच्याकडे येतच असतात. म्हणजे येण्याबद्दल काही वाटत नाही, पण कसं आहे की असं त्यांच्या तालावर नाचायला नको वाटतं, नुसते चावतात. अरे हो, त्या काकांवरनं आठवलं मला ना, परवा एक मुंगी चावली. अरे तुला काकांवरून आठवलं? तू म्हणलास ना काका चावतात, तर मला एक मुंगी चावली. म्हणजे ना, अरे इतकी मोठी मुंगी होती अशी ती, आणि ना अरे इथे अशी चावली, अशी असं सगळं लाल लाल झालं होतं बघ. आणि गंमत माहितीये, त्या मुंगीला ना पंख होते, पंख. म्हणजे तिशी चावली आणि उडाली. येतात पावसाळ्यात, मुंग्यांना पंख येतात. पावसाळ्यात मी ना खूप मिस केलं तुझ्या बरोबर बोलणं. मी पण. माणुसकी म्हणून. हो, माणुसकी म्हणूनच ॲक्च्युली, ऑफकोर्स माणुसकी. एक्झॅक्टली. मला तू मला बघून कशी काय पडलीस घसरून? कदाचित मला प्रेमात पडायचं असेल त्यावेळी. ते धरू का? मनवा लगे रे रंग दे तुम है गेरुआ, पहला नशा पहला खुमार, दिल का भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे. दिल है कि मानता नहीं. बघ 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 बघ, तू गाणं गुणगुणतोय आणि मगाही सुद्धा जेवताना स्वतःच हसत होतास. काहीतरी प्रॉब्लेम आहे दादा, सांग ना काय प्रॉब्लेम आहे? नाही, मला की नाही खरंच पडावं असं वाटतंय. हो का? पण आता पडावं असं वाटलं तर डॉक्टर नाही आपल्याकडे. तर झालंय पॅचअप. हा, रंग दे तुम है गेरुआ,